सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघात काटेकी टक्कर होताना पाहावयास मिळाली। सोलापुरात प्रणिती शिंदे व राम सातपुते यांच्यावर 1 लाखाची शर्यत लावण्यात आली आहे आणि ही शर्यत कायम आहे। मात्र माढाच्या मतदारसंघातील धैर्यशील मोहिते पाटील यांच्यावर 11 बुलेटची शर्यत लावणारे पाटील बंधूंनी अखेर का माघार घेतली, काय आहे कारण, जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अर्जुन चव्हाण, आपण पाहत आहे लोकप्रधान न्यूज सोलापूर। माढ्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांचा विजयाचा दावा करत चक्क 11 बुलेटची पैज लावणारे माढा तालुक्यातील पाटील बंधूंनी कायद्याच्या धाकामुळे पैजेतून माघार घेतली आहे। खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे फलटणमधील समर्थक अनुप शहा यांनी मात्र गुन्हा दाखल झाला तरी चालेल, मात्र बुलेटची शर्यत कायम ठेवली आहे। राज्यात माढा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक यावेळी सर्वाधिक चर्चेची ठरली आहे। भाजपकडून रणजितसिंह नाईक निंबाळकर तर शरदचंद्र पवार राष्ट्रवादीकडून धैर्यशील मोहिते पाटील यांच्यात तुल्यबळ लढत झाली आहे। दोन्ही गटाकडून विजयाचा दावा केला जातोय, त्यातही समर्थकांकडून विजयाचा पैजा लावला जात आहे। माढ्यातून राष्ट्रवादी काँग्रेसचे धैर्यशील मोहिते पाटील निवडून येतील असे सांगून त्यासाठी माढा तालुक्यातील बावी येथील निलेश पाटील आणि योगेश पाटील यांनी तब्बल 11 बुलेटची पैज जाहीर केली होती। पाटील बंधूंनी मोहिते पाटील यांचा विजयाचा दावा करत कुर्डवाडी येथील शोरूममध्ये बुकिंगही केलं होतं, तर दुसरीकडे निंबाळकर समर्थक शहा यांनी पंढरपूरमध्ये बुकिंगची रक्कमही भरली होती। पैजेसंदर्भात नोटरी करण्यासाठी गेलेल्या वकिलांनी त्यांना कायद्याची माहिती दिली, तसेच कायद्याचे होणारे उल्लंघन आणि त्या अनुषंगाने होणाऱ्या कायदेशीर कारवाईबाबत संबंधितांना समजही दिली। त्यानंतर बावी येथील पाटील बंधूंनी 11 बुलेटच्या पैजेतून माघार घेत असल्याचे स्पष्ट केलं आहे। निंबाळकर यांचे समर्थक अनुप शहा यांनी मात्र गुन्हा दाखल झाला तरी चालेल, मात्र आम्ही निंबाळकरांच्या विजयावर 11 बुलेटची पैज कायम ठेवणार असल्याचे स्पष्ट केलं। माढा लोकसभा मतदारसंघातून रणजितसिंह नाईक निंबाळकर हेच निवडून येणार आहेत। पाटील बंधूंनी यांनी लावलेल्या शर्यतीसाठी मी अजूनही तयार आहे। पैज लावणाऱ्यांना कायद्याची भीती वाटत असेल तर त्यांनी पैज लावायला नको होती। आमच्यावर गुन्हा दाखल झाला तरी चालेल, मी त्या पैजेतून माघार घेणार नाही असेही शहा यांनी स्पष्ट केलंय। त्यामुळे आता माढ्यात वातावरण चांगलाच तापलंय। या प्रकरणावर आपल्याला काय वाटतं ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा। अशाच दैनंदिन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा लोकप्रधान न्यूज सोलापूर।